काय सांगणार भाऊ, आज मुक्ताईच्या यात्रेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली, काय सूचना केल्या? हे दरवर्षीप्रमाणे सालावादाप्रमाणे महाशिवरात्रीची यात्रेचा 3-4 दिवसाचा उत्सव मुक्ताईनगर शहरात असतो। महाशिवरात्रीनिमित्त या पावनभूमीमध्ये असंख्य भाविक मुक्ताईचं चांगदेव महाराजांचं मेहून मुक्ताईचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तरी लाखो भाविक येत असल्यामुळे त्यांचं एक नियोजन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विविध नागरी सुविधांचा, विविध सुखसुविधांचा, त्या लोकांच्या राहण्याचा, त्यांच्या पाण्याचा, त्यांच्या स्वच्छता सगळा आढावा घेऊन त्या दृष्टिकोनातून ते नियोजन केलं गेलं पाहिजे म्हणून ही आढावा बैठक प्रत्येक वर्षाप्रमाणे होती आणि याही वर्षी केली। आणि येणाऱ्या आता यासाठी आता डीपीडीसीच्या पालकमंत्री महोदयांकडून यात्रा अनुदान सरकारच्या माध्यमातून आपल्या येत असतं, जेणेकरून या लोकांना सगळ्या सुविधा मिळतील आणि यात्रा उत्सव हा निर्विघ्नपणे अतिशय चांगला कायदा सुव्यवस्था अबाधित राहताना होईल याच्यासाठीची सगळ्या प्रशासकीय यंत्रणेची, सगळ्या लोकप्रतिनिधीची, सगळ्या एनजीओची, सगळे नगरसेवक, सगळे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक अशा सगळ्याच विभागाचे लोक बोलून एक चांगली बैठक करण्याचा प्रयत्न केला आणि आता त्या आढाव्यानुसार पुढे जाऊन ती 12, 13, 14ची 15ची यात्रा जी आहे ती चांगली करण्याचा प्रयत्न आपला असेल।